रायगडला अतिमुसळधार पावसाचा इशारा, आंबा नदीत धोकादायक पातळीवर तर पातळगंगा दुथडी भरून रोहा आणि सुधागड तालुक्यालाही मोठा फटका. आळंदीतील मुसळधार पाऊस, इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलावरच रेलिंग तुटलं, प्रशासनाकडून पूल बंद. पुण्यात पावसाचा जोर वाढला, भिडे पूल पाण्याखाली, हिनेखुर्द पर्वती भागात वस्त्यांमध्ये पाणी, तर खडकवासला धरणातून 2000 क्युसेक विसर्ग. नाशिक शहरातील गोदावरी नदीला पूर, भांडी बाजार परिसरात पुराचं पाणी शिरलं, नदी काठावरील दुकानं हटवण्यास सुरुवात. 59व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे आज मेळावे, महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार, मनसेची युतीबाबत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. वर्धापन दिनाला ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, ठाकरेंचे 2 नगरसेवक विजेंद्र शिंदे आणि अजित भंडारी शिंदे सेनेत प्रवेश करणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही 1 नगरसेवक शिंदेंच्या गळाला. शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेसोबत युतीच्या हालचाली, उदय सामंत विशेष प्रयत्न करणार असल्याची सूत्रांची माहिती, शिंदे राज ठाकरेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज आळंदीतून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार, माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली. शिंदेकडून राज ठाकरेंना लवकरच स्नेहभोजनाचं निमंत्रण जाणार असल्याची शंभूराज देसाईंची माहिती, तर स्नेहभोजनावरून निर्णय ठरत नसतो, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया, तर अंबादास दानवेंकडून सामंतांना खोचक टोला. इस्रायलमधील वैद्यकीय केंद्र आणि स्टॉक एक्सचेंज बिल्डिंगवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला, तर इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत इराणच्या 639 नागरिकांचा मृत्यू.